महाबळेश्वरमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरसेवक पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। सध्या चर्चेत नागरिकांचा मागास प्रवर्गातून प्रशांत आखाडे, सत्तार शेख, रवींद्र कुंभारदरे, असिफ शेख, संतोष आखाडे, किरण काळे तर सर्वसाधारण महिला वर्गासाठी सोनाली बांदल, माजी नगरसेविका संगीता दत्ता वाडकर यांचे नाव चर्चेमध्ये आहे। यामध्ये अजून काही नावे येणे अपेक्षित आहेत। मात्र हे दिग्गज उमेदवार पक्षातून लढणार किंवा कोण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या रस्त्यांची दुरावस्था, स्ट्रीट लाईट, एसटीपी प्लांट, स्वच्छतागृह सेक्टर 2 मध्ये असल्याने महसूल चांगला, मात्र अपूर्ण सुविधांमुळे व्यावसायिकांना अडथळे येत आहेत। प्रमुख समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी या प्रभागामध्ये नागरिकांना हवा आहे। सध्या प्रभागाची रचना ही वेण्णा दर्शन हॉटेल, लेकव्ह्यू, हितवा हॉलिडे रिसॉर्ट, आराम लॉजिंग, जय दुर्गा माता सोसायटी, ईदगाह मैदान, रांजणवाडी परिसर अशी असून या प्रभागामधली मतदार संख्या 942 आहे। प्रभाग क्रमांक 2 मधले स्थानिक नागरिक आता सक्रियपणे निवडणुकीत भूमिका बजावण्याच्या खालच्या परिसरात आता तुम्ही इथली परिस्थिती बघू शकता। इथं जे रहिवासी आजूबाजूला सगळे लोक राहतात आणि इथूनच सगळी ही ड्रेनेज लाईन सगळी फुटलेली आहे। तुम्ही बघू शकता यामुळे किती रोगराई आणि हे सगळं इथून खाली सगळे रांजणवाडी गाववाल्यांच्या शेती आहेत। तर त्या शेतीमध्ये सगळं विहिरी वगैरे सगळं खराब झालेलं आहे। त्यामुळे लोकांनी इथं शेती वगैरे करायचं सोडून दिलेलं आहे सगळं। तुम्ही आता इथं एसटीपीची परिस्थिती बघू शकता। एसटीपी इथं लोकसंख्या आहे 1800 ते 2000, पण इथं नगरपालिकेने एसटीपी जो बसवला आहे ते 100-150 लोकांच्या कॅपॅसिटीचाच बसवलेला आहे। तर ह्याच्यावर आम्ही 2017 पासून पाठपुरावा करतो, नगरपालिकेला तक्रारी करतो, तरी पण नगरपालिकेवर त्याच्यावर काही लक्ष देत नाही। आम्ही हे लेखी दाखवू शकतो की आम्ही 2017 पासून नगरपालिकेला अर्ज करतोय, तक्रार अर्ज, पण नगरपालिका ह्याच्यावर काही उपाय करत नाही। आणि तुम्ही हे बघू शकता आम्ही 2017 पासून हे तक्रार अर्ज करतोय। मी दाखवतो याच्यामध्ये 2017ची डेट आहे बघा याच्यात की आम्ही ड्रेनेज पाण्यावर ड्रेनेजच्या पाण्यावर तक्रार अर्ज केलेला आहे। बरेचसे अर्ज आहेत, वारंवार आम्ही अर्ज करतोय, पण नगरपालिका ह्याच्यावर काही लक्ष देत नाही। त्याच्यामुळे खूप रोगराई पसरली। ही रांजणवाडी गावाचा रहिवासी जावेद महबूब वारुणकर। आमच्या भरपूर समस्या आहेत आणि आम्ही समस्या सांगून आता नगरपालिकेला बी दमलेलो आहे आणि आमच्या याला बी। आता माझं पत्रकारांशी एकच आहे की तुम्ही समस्यांना आमच्या बरोबर चालावं, तुम्हाला आमच्या समस्या आम्ही दाखवून देतो कसे काय आमच्या समस्या काय आहेत ते। कारण की आम्ही आमच्या आता 2017 पासून पाठपुरावे केलेले आहेत एसटीपीचे आणि ते नगरपालिकेला दिलेले आहेत, तरी काय आमची ते समस्या दूर झाले नाही। आता पत्रकाराशी माझं हे निवेदन आहे की तुम्ही आपलं खाली बघू आमच्यासोबत चालावं खाली एसटीपीवर आणि ते स्वतः व्हिडिओ काढून टाकावेत। आमची जी समस्या आहेत ते सर्वात मोठी समस्या आमच्या ड्रेनेज लाईनची। आमच्या ड्रेनेज आमचे आहेत 1800चं प्रभाग आणि आमच्या ड्रेनेज लाईन एवढ्या छोट्या आहेत की ते एसटीपी त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन बऱ्याचशा फुटलेल्या आहेत, कुठं काय लिकेज होतं सारखं। अजून आमचे एसटीपी बार छोटा आहे। अजून आमचं जे सार्वजनिक शौचालय त्यांची जर तुम्ही अवस्था बघितली तर ती अवस्था एवढी बिकट झालेली आहे की त्याच्यामध्ये जायचं कसं। आणि प्रधानमंत्री आमचे म्हणतात की शौचालय बनवा, स्वच्छ भारत, आणि हे बघा आमचे जरा येऊन बघा आमच्या शौचालयांकडे, जर सार्वजनिक शौचालय बघितले तर ते शौचालयाची परिस्थिती तुम्हाला कळेल। कोणासाठी याचा जरा विचार करावा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।